नमस्कार, आरबीएम न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे। आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राइब करा व राहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताज्या अपडेट पाहण्यासाठी। आरबीएम न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा। भगवती विद्यालय बिडकीन येथील माजी विद्यार्थी स्नेह मेळावा। तब्बल 15 वर्षांनी जुन्या पाखरांची किलबिलाटाने गजबजली भगवती विद्यालय शाळा। सन 2005 ते 2010 साली इयत्ता 10वी मध्ये शिकलेले माजी विद्यार्थी तब्बल 15 वर्षांनी आज शाळेत एकत्र आले होते। 15 वर्षापूर्वीच्या या जुन्या पाखरांच्या किलबिलाटाने आज भगवती विद्यालय बिडकीन शाळा गजबजली असल्याचे चित्र या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने पाहायला मिळाले। ज्या शाळेमध्ये शिकलो, लहानाचे मोठे झालो व गुरुजनांच्या शिकवणीतून धडा घेत आज समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी सज्ज झालो, असे असताना पुन्हा एकदा शाळेला भेट द्यावी, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, गुरुजनांना भेटावे, सोबत शिकत असलेल्या मित्रमैत्रिणी यांच्याशी गप्पा माराव्यात या संकल्पनेमधून 2005 ते 2010 या वर्षांमध्ये इयत्ता 10वी मध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते। माजी विद्यार्थ्यांचा हा स्नेह मेळावा अतिशय उत्साहात व आनंदामध्ये पार पडला। एकमेकांसोबत गप्पा मारत असताना प्रत्येक जण शाळा, शिक्षक, वर्गमित्र हे त्यांच्या जीवनात किती महत्त्वाचे आहेत, या घटकांमुळे जीवनाला कशा पद्धतीने कलाटणी मिळाली या जुन्या आठवणींना उजाळा देत होते। या समारंभासाठी शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ राशीनकर, रायभान रक्ते, कैलास इनामे, रामनाथ धनवे, कुशाल चव्हाण, श्रीधर जराड, सुनील पवार, कमलाकर काळे, अप्पा किसवे, श्रीमती शमीम बानो शेख सलगरे, अशोक डुबे, सुभाष राठोड, आशुतोष झारगड हे उपस्थित होते। या सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचारी यांचे औक्षण करत त्यांचे शाळेत माजी विद्यार्थ्यांकडून स्वागत, शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला। 15 वर्षापूर्वी जेव्हा हे माजी विद्यार्थी शाळेमध्ये शिकत होते, त्या काळात शाळेच्या आजूबाजूला असलेल्या लहान मोठ्या सर्व घडामोडी शाळेमध्ये पद्धतशीरपणे मांडणी करण्यात आली होती। ही मांडणी पाहत व शाळेतील दिवस अनुभवत विद्यार्थी खऱ्या अर्थाने 15 वर्षापूर्वीच्या आठवणींमध्ये रमले होते। शाळेची घंटा वाजवून व राष्ट्रगीत म्हणत या एक दिवसीय शाळेची सुरुवात झाली। त्यानंतर दिवंगत शिक्षक व विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथ राशीनकर, प्रमुख पाहुणे रक्ते यांनी संस्था अध्यक्ष झारगड मामा व आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यानंतर सध्या मी कोण या सदरामधून प्रत्येकाने आपापली ओळख करून दिली। शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तर माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी काही उपयोगी अशा भेटवस्तू देण्याचे ठरवले आहे। शालेय तासिकांप्रमाणेच शाळा भरली होती, तर वर्ग शिक्षक जराड यांनी विद्यार्थ्यांची हजेरी घेत शाळेला सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासोबत सामूहिक फोटो घेत पुढील कार्यक्रमासाठी हॉटेल तृप्ती येथे सर्वजण जमा झाले होते। या ठिकाणी शिक्षक व शिक्षिका यांनी आपापले मनोगत व्यक्त केले। तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथ राशीनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनातील काही चांगल्या विषयाची मांडणी करत भावी जीवनासाठी आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण व संशोधन आणि जीवन प्रणाली याबाबतची माहिती दिली। यावेळी शिक्षक व शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी यांचे सामूहिक भोजन करत कार्यक्रमाच्या शेवटी संगीत खुर्ची व फुगे फुगवणे यासारख्या स्पर्धा घेत स्नेह मेळाव्याचा समारोप झाला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गायकवाड यांनी, तर प्रास्ताविक विजय काळे यांनी, तर आभार प्रदर्शन खुशाल चव्हाण यांनी केले। हा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी 2005 ते 2010 बॅचच्या सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी विशेष परिश्रम घेतले। आरबीएम न्यूज महाराष्ट्रासाठी ब्युरो चीफ ऋषिकेश मुळे, पैठण, छत्रपती संभाजीनगर।